नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे प्रतिभावंत साहित्यिक श्री ना पेंडसे लिखित कादंबरी रथचक्र. प्रकरण 17. सकाळपासून मुलगी मलूल होती. पाण्याचं मशेरं वायलावर ठेवताना तिची झेप केली. मुलीला तिनं जवळ घेतलं. तुला सांगितलं स्वस्थ बसून राहा, एवढं म्हणून तिनं तिला ओटीवर नेलं. काय होत आहे? घोंगडी अंतरीत तिने विचारलं. कोंडल्यासारखं वाटतं. उगाच कौतुक करू नकोस. एव्हापासून कसं वाटेल? चिठ्ठीत म्हटलं रात्री येतं, पडून राहा म्हणजे काही होणार नाही. बळानं तिनं मुलीला झोपवलं. तिची पाठ वळताच मुलगी बसून राहिली. उठलीस तू? झोप नाही येत. सकाळच्या प्रहरी झोप कशी येईल? नुसती पडून राहा. पडून बरं नाही वाटत. मग मर, हवं ते कर. चिडून ती बोलली आणि आपल्या कामाकडे वळली. सकाळपासून मुलग्याची चाललेली धावपळ ती पाहत होती. साक्षात प्रभू रामचंद्र रात्री घरी येणार असंच जणू त्याला वाटत होतं. बुक्का, कापूर, धूप, नारळ, गुपचूप एक एक वस्तू घरात आणत होता. 8 दिवसांपूर्वीच्या वादावादीनंतर ह्या विषयावर काही बोलायचं नाही असं तिनं ठरवलं होतं. स्वतःला समजावण्याचा प्रयत्न ती करीत होती, पण काहीतरी अशुभ होऊ घातला आहे हे तिच्या मनातलं काही जात नव्हतं. दिवसभर मुलगी मान काढून उकिडवी बसली होती. तिनं धाकट्या मुलीचे दोन्ही हात घट्ट पकडले आणि नाकावर बोट ठेवीत तिला बजावलं. लक्षात ठेव, अंगात येतं हे कोणाजवळ बोलायचं नाही. पाठीत रट्ट्या घालीन की आधीच सांगून झालं? मी कुणाला सांगितलं नाही. तिलाच सांग काय ते. अंगात येतं म्हणून तिला ऐटी आली. अंगात येतं म्हणजे मॅट्रिक होत नाही माणूस. बोलताना हळूच तिनं मोठ्या मुलीकडं पाहिलं. तिचं लक्ष नव्हतं. आपला हा अटापिठा व्यर्थ आहे हे तिला कळत होतं. बघ्यांची, प्रश्न विचारणाऱ्यांची लवकरच गर्दी लोटेल. मास्तनीला मुलगा सुधारण्याची काळजी होती. माळवालीनं अजून मूल होण्याची आशा सोडली नव्हती. अनंत माणसं, अनंत काळज्या. पण तिची दुःख, काळज्या इतक्या जगावेगळ्या होत्या. कोणाजवळ बोलण्याची सोय नव्हती. रात्री 8 वाजता मुलग्यानं तिला देवापुढं आणलं आणि कसं बसायचं, कसं करायचं ते दाखवलं. जमिनीवर ढोपरं टेकून तिनं हात जोडले. मधूनच धुपाचा धूर हातानं बाजूला झाडी. नवरा अवचित जमिनीवर अंग टाकून निपचित पडे. पोरीनं तसं काही केलं आणि दात बीत पडला तर पंचायत होईल अशी तिला भीती वाटत होती. राखण करीत मुलीच्या बाजूला ती बसली होती. मुलगी नुसती बसून होती. जरा वेळानं हाताचा आधार घेऊन तिनं जमिनीवर मान टाकली. डोळ्यांतून पाणी येत होतं. मुलगा बावचळून बाजूला उभा होता. अंगात आलं तेव्हा तू होतीस का गो? धाकटीला तिनं विचारलं. हो. कसं होत होतं? असंच, पण सगळी नमस्कार करून उभी होती. किती वेळ चाललं होतं? मग मी झोपले. कोणी काही बोललं नाही? तू कोण म्हणून काका विचारत होते, पण ही काही बोलेच ना. न बोलू दे, तुझा झोपायला. मुलगा तसाच उभा होता. पुढं काय करावं त्याला कळत नव्हतं. घोगरे आवाजात त्यानं विचारलं. वडिलांना असंच होत असे? केव्हाची गोष्ट ती, आता काही आठवत नाही. बाहेर दारावर टकटक आवाज आला. ती दचकली. ह्यावेळी मरायला कोण आलं? ते लपवण्याकरता ती धडपडत होती. त्याचं प्रदर्शन बसलं होतं. पुन्हा टकटक आली तेव्हा ती उठली. वाण्याची बायको आली होती. देव येणार ही बातमी तिला केव्हाच कळली होती. संध्याकाळपासून ती पालतीवर होती. विचारण्याच्या भानगडीत ती पडली नाही. गुपचूप मुलीपुढं हात जोडून उभी राहिली. तरतरी चेहऱ्याची ही बाई इतकी अडाणी कशी? आपल्या मुलीच्या अंगात आलेलं नसावं
अशी तिला अजून शंका येत होती. आणि ही बाई काही विचारित नाही. खुशाल हात जोडून उभी राहते. तिच्या डोक्यात हे विचार चालले होते. एवढ्यात वाण्याची बायको गुपचूप बाहेर गेली. ती आली कशाला आणि गेली कुठं? मुलगी मोठ्यानं कणली तेव्हा ती तिच्याजवळ जाऊन बसली. तिच्या पाठीवरून तिनं हात फिरवला. तोंडातल्या तोंडात मुलगी काहीतरी बोलली. कान जवळ नेऊन तिने विचारलं, काय हवाय? किती वेळ बसू? केविलवाण्या आवाजात मुलीने विचारलं. त्या प्रश्नानं ती गोंधळात पडली. काही सुचेना तेव्हा पडवीचं दार लावायला गेली. अर्धा तास लोटला होता. तिलाही प्रश्न पडला, हे किती वेळ चालायचं? काय रे, काय करायचं? तिनं मुलग्याला विचारलं. ओठाचा चंबू नाकाला लावीत त्यानं तिच्याकडं पाहिलं. मुलीला ती उठायला सांगणार होती इतक्यात वाण्याची बायको परत आली. काय हो, काय झालं? मला शंका येते. कसली? हे अंगात आलेलं दिसत नाही. जेवढ्या भक्तीनं जरा वेळापूर्वी तिनं नमस्कार केला तेवढ्याच विश्वासानं ती बोलत होती. मी सांगते ते कराल का? काय आहे ते 2 मिनिटात कळेल. ह्या विडीचा एक झुरका घ्यायला तिला सांगा. निरांजनावर विडी पेटवून तिनं तिच्याकडे दिली. मुलगा डोळे वटारून दोन्हीकडे पाहत होता. त्याच्याकडे तिनं लक्ष दिलं नाही. तुम्हीच दाखवा तिला कशी ओढायची ते, वाण्याच्या बायकोला तिनं सांगितलं आणि बाजूला जाऊन उभी राहिली. आई, तुम्ही आरंभलाय काय हे? त्यानं चिडून विचारलं. तिचे हाल पाहतो आहेस ना, तुला काही सुचत असेल तर सांग, ते करू. कमी जास्त काही झालं तर पहा. तो असं बोलला तेव्हा ती विचारात पडली. विडी कसली आहे, कशा करता ओढायची तिनं काही चौकशी केली नव्हती. बरं मग नको, ती पुटपुटली. तेवढ्यात मुलीनं 2-3 झुरके घेतले होते. तिच्या हातातील विडी घ्यायला ती पुढं झाली. मुलीनं तिला दाद दिली नाही. सफाईदारपणे झुरके घेऊन ती धूर पोटात गिळत होती. धापा कमी झालेल्या दिसत होत्या. अहो, हा दमा, वाण्याची बायको एकदम ओरडली. मुलगी अजून विडी फुंकत होती. श्वास जवळजवळ थांबलाच होता. मुलगा सुन्न होऊन उभा होता. वाण्याच्या बायकोनं मुलीकडून विडी घेतली आणि तिला तोंड धुवायला सांगितलं. त्या दम्याचं काहीतरी नाव तिनं घेतलं. धाप लागली की विडी ओढायची असं 2-3 खेपांना केलं की हा दमा जाईल असं आश्वासन ती देत होती. दमा तर दमा, पण बरा होण्यातला आहे यावर असमाधान मानण्याचा प्रयत्न ती करीत होती. पण अंथरुणावर अंग टाकता टाकता वैतागली. काय हे आयुष्य? एक गोष्ट धड घडू नये. आता सारं काही सुरळीत होण्याच्या मार्गावर होतं. मुलीची अमावस्या टळली आणि दुसऱ्या दिवशी मास्तरीणबाई तिच्याकडे पेढे मागायला आल्या. शाळेच्या संमेलनात संस्कृतात भाषण करून तिच्या मुलग्यानं सगळ्यांना थक्क केलं होतं. तुम्ही आहात तरी कोण? 10 मिनिटं संस्कृतातून बोलत होता आणि तुम्हाला पत्ता नाही? सगळी तोंडात बोटं घालून राहिली. अहो, तो बोलेल तेव्हा कळणार ना, तो आणि त्याचा अभ्यास. इकडं म्हणायचं होतं हा मुलगा मॅट्रिकला कसलीशी म्हणतात ती स्कॉलरशिप मिळवणार. हे तुमचे उपकार आहेत. मास्तरीणबाई गेली आणि ती छातीवर हात घट्ट धरून बसली. शाळेतून मुली येण्याची वाट ती पाहत होती. जरा वेळानं ओटीवरच्या दरवाजाशी जाऊन फटीतून ती पलीकडं पाहू लागली. वाण्याच्या बायकोला अर्थही कळला नसता, तरीसुद्धा ती बातमी तिला ती सांगणार होती. आनंदाचे प्रसंग तिच्या आयुष्यात क्वचित येत आणि येत तेव्हा तिच्या भोवती इतकं सामसूम असे, त्यातील अर्धी गंमत विरून जाई. काही झालं तरी ही बातमी शुकशुकाटात घालवायची नाही असा तिनं निश्चय केला. त्याच पावली ती उठली आणि बाजारातून शिरापुरीचं सामान घेऊन आली. संध्याकाळच्या जेवणाला ती सणावाराचा थाट उडवणार होती. रांगोळ्या घालणार होती, उदबत्त्या लावणार होती. एवढा हा थाट कशाकरिता?
असा प्रश्न मुलग्यानं केला पाहिजे. मग ती सांगणार होती, माझ्या मुलग्याचं गावभर कौतुक झालं आणि अखेरीस मला लाज आली म्हणून हा थाटमाट. या मुलग्याला आपण जावई करून घ्यायला सुद्धा तयार आहोत असं मास्तरीणबाई थट्टेत बोलल्या. त्या बोलण्यावर आपण काही तारे तोडले नाहीत म्हणून तिला बरं वाटत होतं. मास्तरांची मुलगी सून करून घेण्याची कल्पना तिला हलकी वाटत होती. पुढचं कोणी पाहिलं आहे? पुतण्यासारखा तो इंग्लंडला सुद्धा जाईल. या मुलग्याच्या बाबतीत काहीही घडणं शक्य होतं. एवढा पराक्रम करून त्यानं अक्षरानंही बोलू नये ह्यात आश्चर्य वाटावं असं काही नव्हतं. तिच्या ते सवयीतलं होतं. तरीसुद्धा ती स्वतःला प्रश्न करीत होती, याच्या मनाची जात कुठली? काय झालं म्हणजे तो हसणार आहे, मन मोकळं करून बोलणार आहे? संध्याकाळी तो घरी आला. मुकाट्यानं ती पाठ पाणी करू लागली. ताटं तयार झाली. तो पानावर बसला आणि शेवटी त्याची उठायची वेळ झाली तरी काही बोलेना. तेव्हा मग तिला राहावलं नाही. संस्कृतात भाषण केलंस, बक्षीस मिळवलंस म्हणून शिवापुरी केली. तो आल्यावर तरी करायचं. गेल्या प्रतिपदेला यायचा होता ना. 2-3 तास खपून तिनं सुग्रास अन्न तयार केलं आणि हा अभिप्राय दिला. तिचा विरस झाला. त्यानंतर ती एकदम गप्प झाली. ती थोरल्याला विसरली नव्हती. माळवल्ला घेऊन शिंप्याकडे गेली. काजं बटणं करता येऊ लागली की मालक त्याला पगार देणार होते. आता त्याची वाट पाहणं एवढंच तिच्या हाती राहिलं होतं. पण यातलं काही मुलग्याजवळ बोलावाशी उमेद उरली नाही. गावालाच राहून पैसा मिळवण्याची विद्या हस्तगत करण्याच्या उद्योगात थोरला होता. ते जमतं तर काही शिकायची गरज राहणार नव्हती. त्याच्या भागीदारीत मधले काका एक धंदा काढणार होते. फक्त मोन्या कातकरी मूळवादीवर कसली मुळी देतो याचा शोध लागायला हवा होता. हे मोक्याचं काम काकाने पुतण्यावर सोपविलं होतं. ती मुळी हातात लागली की वर्तमानपत्रात जाहिरातीचा धडाका लावून गंड्यासारखा मोठा व्यापार करणार होता तो. 2 महिने तो खाजणं पालती घालीत होता. सडे धुंडाळीत होता. हाती काही लागेना तेव्हा त्याला तालुक्याची आठवण झाली. पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी तो दत्त म्हणून उभा राहिला. सारा प्रकार तिनं ऐकला आणि दिराच्या आखलीला नमस्कार केला. हा माणूस पुन्हा पैका मिळवू लागला तर तिला आश्चर्य वाटलं नसतं. तिला दया आली ती मुलग्याची. भागीदारीची भाषा मुलगा करू लागला तेव्हा तिला हसू आवरेना. खाजणं धुंडाळताना जनावर चावतं तर कोण जबाबदार होतं? तो प्रश्न तिनं विचारला नाही. ती नेहमी वाईट तेवढ्या शंका घेते, चांगलं काही तिच्या मनात येत नाही असं तो म्हणाला असता. तिच्या सुदैवानं मुळीचा शोध लागला नव्हता. मुळीपेक्षा लग्न प्रकरणाची भीती तिला अधिक वाटली. दिराच्या अब्रूची एवढी वावडी झाली तरी आपला मुलगा त्याला अजून दचकून असावा याचं तिला आश्चर्य वाटलं. लग्नाच्या बाबतीत आपल्याला कर्तव्य नाही असं सांगायची काही त्याला हिंमत झाली नाही. वडील येईपर्यंत थांबण्याची कल्पना तिला आज कुचकामी वाटत होती. साप नकार देणं हाच एक तोडगा होता. मुळमुळीत भाषा शेवटी मुळावर आल्याशिवाय राहणार नाही. ती भाषासुद्धा त्यानं थोरलीच्या मार्फत काकांकडे पोचवली. दिरांनी तिला दमावर घेतलं. तू हमी घेत असलीस तर आमचं काय म्हणणं नाही. त्याचे वडील येईपर्यंत थांबणं हाच खरा रास्त व्यवहार. पण अजून त्याच्या येण्याला गेला बाजार वर्ष आहे. त्यानंतर तो येईलच याची हमी काय आहे? प्रॉमिसरी का लिहून दिली त्यानं? आणि तो येईपर्यंतच्या काळात ह्या पोरानं दिवे लावले तर कमी जास्त काही झालं तर जाब तुला विचारू. एवढा ऐकल्यानंतर थोरलीनं पुन्हा तोंड उघडलं नाही. त्याची कुरकुर चालू होती. शेवटी मधल्या दिरानं तोड काढली. लग्नाची बोलणी करून ठेवावीत आणि पुढच्या वैशाखापर्यंत त्याच्या बापाची वाट पाहावी. मुलग्याला त्यानं दम दिला. तू म्हणतोसच आहेस तेव्हा अशी व्यवस्था करता येईल. हे तुला पटत नसेल तर तुझ्या भानगडीत याच्यापुढं मी कधी पडणार नाही. उद्याच्या आत मला काय ते उत्तर दे. मुलग्याला ती दोष देत नव्हती. धीर कसे घाबरवतात ते तिनं अनुभवलेलं होतं. एकट्याला कोंडीत पकडून त्याच्याकडून त्यांनी होकार मिळवला.
ह्या चाचेगिरीपेक्षा आपल्या पोरावर दिरांनी घाणेरडा आरोप केला. तो ऐकून तिच्या अंगाचा तिळपापड झाला. मुलगा दिवे लावील असा आरोप करायला ह्या लोकांजवळ काय पुरावा आहे? त्याचं कोणी माणूस जवळ नाही म्हणून? ह्यानेच गावात काहीतरी पिकवायचं आणि मग थोट्या कुशीपासून साऱ्याने ते उगाळीत बसायचं. स्वतःच्या पायाशी काय जळतं आहे ते अगोदर पाहावं. या लोकांचे वाभाडे काढायला एक माणूस पुढे येऊ नये. दात ओठ खाऊन ती समोरच्या भिंतीला प्रश्न विचारू लागली. पण मुलगा तालुक्याला आला होता. आता त्याला कोण हात लावील ते ती पाहणार होती. अंगावर उन्ह झाली तरी तो पडूनच होता. आदल्या दिवशीही तो असाच उशिरापर्यंत लोळत होता. त्याच्या अंगात हा आळस कुठला शिरला तिला कळेना. दुसऱ्या दिवशी तिनं त्याला बळानं उठवलं. जांभया देत देत तो अंथरुणावर बसला. सकाळी लवकर उठणारा मुलगा तू असं रे काय करतोस? राग गिळून तिनं विचारलं. लवकर उठून वेळ कसा काढू? दुकान सुरू झालं की 7च्या आत आंघोळ उरकून बाहेर पडावं लागेल. जमेल की नाही? प्रशस्त आवाजात त्यानं हो म्हटलं. दुपारी तो पुन्हा आडवा झाला तेव्हा मात्र तिला सहन झालं नाही. रुष्ट स्वरात ती बोलली. दुपारी झोपणं पुरुष जातीला अगदी वाईट. दुकान सुरू झालं की कोण झोपतोय? आज आणि उद्या. मग घाणाच आहे सगळा. दुकानाच्या कामाची त्यानं धास्ती घेतली आहे हे तिला दिसत होतं. आपल्याकडून त्याला ती धीर देत होती. 2 दिवसांनी कामाला जायचं असलं तरी त्यानं दुकान पाहून ठेवावं, मालकांची ओळख करून घ्यावी असं तिला वाटत होतं. जर वेळ गेला की तो बाहेर कशाला जातो तिला कुतूहल होतं. जरा वेळानं तो नित्याप्रमाणे बाहेर पडला. चुलीवरच्या खिडकीतून तिनं बाहेर डोकावून पाहिलं. रहाटाच्या खांबावर एक हात विसावून मुरलीधरासारखा तो उभा होता. एकीकडे विडीचे झुरके घेण्यात तल्लीन झाला होता. अधिक पाहिला ती थांबली नाही. उटीच्या फायटणीवर येऊन विचार करीत बसली. दर 2 तासाला ह्याला विडी लागते की काय? खुंटीवर टांगला त्याचा सदरा तपासण्याचा मोह तिला झाला. तिनं तो आवरला. खिशात विडी काडी सापडली तरी ती काय करणार होती? तो येत असल्याची चाहूल लागली तेव्हा टिचक्या वाजवीत तिनं जांभईची तयारी केली. ह्या विहिरीवर बैलाचा रहाट का बसवीत नाहीत? आत येता येता त्यानं विचारलं. तो कशाला? एवढ्या आवारात 4 मन सुपारी होईल. त्यांना वेळ कुठे आहे? गडी ठेवायचा. सांगितलं पाहिजे त्यांना, ती बोलली आणि चहा ठेवायला उठली. आज दुकानात जाणार आहेस ना? चुलीतून आलेला धूर हातानं बाजूला करीत तिने विचारलं. ऊन कमी होऊ दे. संध्याकाळी मग मालक गर्दीत असतात. आत्ताच गेलास तर निवांतपणे बोलता येईल. पाण्याला उकळी फुटायची वाट पाहत ती चुलीशी बसली होती. पण जरा वेळापूर्वी पाहिलं दृश्य डोक्यातून जात नव्हतं. हे व्यसन सांभाळून तो शिकणार कसा ह्या फिकिरीत ती होती. विड्यांना पैसे कुठून आणतो हा विषय असा सोडून देणं बरं नाही असं तिला वाटलं. पण म्हणजे तिनं करायचं काय? फट म्हणता घरी चालता व्हायचा. गळाला अवजड मासा लागला होता. तो सुटता कामा नाही. त्याचा कल पाहून बोलायचं, दंगामस्ती करायची नाही असं तिनं ठरवलं. विड्या ओढल्यास तरी माझी हरकत नाही, औंडागिरी ती म्हणाली. तो दचकला तर बब्ब करू लागला. तिनं त्याला सावरून घेतलं. ओढ, पण हळूहळू कमी कर. ओठ बघ कसे झाले आहेत. तुसड्यासारखं तो काहीतरी उत्तर देईल अशी भीती त्याला वाटत होती. तसं काही झालं नाही. उलट तो शर्मिंदा झाला. मायेच्या आवाजात ती म्हणाली. एकदम व्यसन सुटत नाही हे मला सुद्धा माहीत आहे. पण प्रयत्न केला तर माणसाला काय अशक्य आहे. नराचा नारायण होतो, खरं की नाही? हो, खालच्या मानेने तो बोलला. इकडे किती निग्रही असायचं ते माहीत आहे ना तुला. त्यांचाच मुलगा तू. मनात आणलंस तर काय अशक्य आहे सांग पाहू. प्रयत्न करतो. तसं नको,
रोज किती ओढतो सांग पाहू. प्रयत्न करतो. शेवटला तो त्यानं असं काही लांब ओढला. आपला जुना मुलगा डोकं वर काढीत आहे हे तिला जाणवलं. अखेरचं म्हणून ती बोलली, दुकानात विडी ओढायची नाही हे मात्र लक्षात ठेव. विडीवरून त्यांच्या दुकानाला एकदा आग लागलेली आहे. हे एकदा सांगितलंस. 3 महिन्यांपूर्वीचा त्याचा उत्साह राहिला नव्हता. घरच्या ढोरांच्या आठवणी त्याला येत. सडा दिसे. आग्रात अलीकडे झालेली लागवड जिवंत आहे की नाही याची काळजी लागे. घर सोडून तो आला हेच फार होतं, पण तिनं अजून धीर सोडला नव्हता. तालुक्याला ती आली तेव्हा पहिले काही दिवस तिलाही अशाच आठवणी येत. पहिल्या दिवशी तो दुकानात जायला निघाला तेव्हा तिनं देवाची प्रार्थना केली, पोराला सुबुद्धी दे, हुशारीनं काम शिक, माझा आशीर्वाद आहे, सारं काही व्यवस्थित होईल. बोलता बोलता तिचे डोळे भरून आले. कसं काय जमतं पाहूया. पहिल्यांदा तुझा भाऊ असंच म्हणत असे. आता बघ त्याचं नाव कसं सगळीकडे गाजतंय. किती ओळखी झाल्या आहेत. माझं मन आतून सांगतंय, वर्षाच्या आत तू चांगले कपडे शिवायला लागणार. इथं दुकान काढलंस तर आपण मदत करू म्हणून सगळ्यांनी सांगितलंय. सगळ्यांनी म्हणजे बघशील कामाचा तुटवडा पडणार नाही. काय काय शिकतोय पाहू. पण दुकान गावालाच काढणार. जंगम आता म्हातारा झालाय, त्याला काही दिसत नाही. ही बटनपट्टी बघ कशी संक्रांतीसारखी लावलाय ना. माझं एकच म्हणणं आहे, पुरुषाला पोट भरण्याची कला हवी. वाहना घालून तो बाहेर पडला. त्याच्या पाठोपाठ ती गेली. गल्लीच्या तोंडाशी आल्यावर तिनं त्याला थांबवलं. हा अन्ना ठेवून दे, 2दा चहा पी, 2 पैशांच्या विड्या घे. ते ऐकून तो गारटला, चाचरू लागला. तिनं पैसे त्याच्या हातात कोंबले. कशाला? वाकडं तोंड करीत त्यानं विचारलं. ठेवून दे, बैठं काम करायची तुला सवय नाही. काही दिवस त्रास होईल, चहा प्यायची हुक्की येईल आणि तुला हव्या असतील तेवढ्या विड्या ओढ. पण दुकानातून बाहेर पडल्यावर जा आता. चांगला शिक, मनात काहीसुद्धा शंका आणू नकोस. तू पण मोठा होशील. आता आपले ग्रह बदलले आहेत. जन्मभर काय वाईटच का राहतील. तो जाऊ लागला. तिनं त्याला पुन्हा थांबवलं. आरशात चेहरा पाहिलास? तिनं विचारलं. नाही. बघ एकदा. दाढी करीत नव्हतास ना. किती फरक पडला आहे पहा. हिरवी पडेल म्हणून नको म्हणत होतो. हनवटीवरून हात फिरवतो म्हणाला आणि जाऊ लागला. त्याच्या पाठीवरून हात फिरवीत ती सांगत होती, पहिला टाका घालायच्या आधी देवाचं नाव घे. पहिले 4 दिवस त्यानं रेटले की मग काळजी नाही असं ती समजत होती. पण 8 दिवस झाले तरी तो रुळण्याची चिन्ह दिसेना. दिवसभर बांधलेलं राहिलं हे त्याला जमत नव्हतं. तिला वाईट वाटे, चिडी, रागी. साऱ्याला तिनं आवर घातला. त्याच्या शाळेत जाण्यावरून तिनं अडदांडपणा केला. ती चूक पुन्हा होऊ नये म्हणून ती सावध होती. रोज त्याची काहीतरी तक्रार असे. सगळ्यांच्या देखत मालक त्याला दम देई. एकदा त्याला तो लांब टांग्या म्हणाला. सगळे नोकर आता त्याला त्याच नावानं हाका मारू लागले. तो विड्या फुंकतो म्हणून मालकाकडे कोणीतरी चुगली केली. काज बटनांच्या कामात आपण तरबेज झालो असं तो समजत होता. पण मालकाला ते पटत नव्हतं. आपल्याला काय करायचं आहे, देतील ते काम करावं. त्याला ती धीर देऊ लागली. किती दिवस? त्यानं चिडून विचारलं. त्यांना लाज आली पाहिजे. टाके ढिले झाल्याशिवाय कुठलीही विद्या हाती लागत नाही. तासन तास भोकं कापा आणि टाके घाला, ह्याला काय काम म्हणतात? मशीनच्या कामाला कंटाळा येत नाही. एकीकडे आवाज येत असतो. त्यांना सांगून पहा. 2 महिने झाल्याशिवाय मशीन मिळायचं नाही म्हणतात.
कुठेही गेलं तरी सुरुवातीच्या खस्ता माणसाला चुकत नाहीत हे लक्षात ठेव. आज इथे संसार लागला तुला दिसतोय. गेल्या वर्षी यायला हवं होतास. दांड्या नाहीत, खुंट्या नाहीत, ओळखी नाहीत. कसं होणार म्हणून विवंचना करून ओटीवर बसलेली असायचो. असं डरून कसं चालेल. मी डरत नाही, पण एक सांगितलं. आता घडा भरत आला होता. कोणत्याही क्षणी तो दुकानात जायचं बंद करील हे तिला दिसत होतं. दुसऱ्या एखाद्या नोकरीच्या शोधात ती होती. शेजारचा वाणी त्याला ठेवून घ्यायला तयार होता. पहिल्या महिन्यापासून पगार देणार होता. फक्त गोणी उचलण्यापासून पडेल ते काम करावं लागणार होतं त्याला. तिला त्यात काही वावगं दिसत नव्हतं. हेच काय, आणखी कसलं काम केलं तरी ह्या ठिकाणी त्याला ओळखणारं कोण होतं. शेणाच्या टोपल्या उचलण्या इतकं तर वाईट नाही. वाण्याकडील नोकरीचं कायम झालं की ते आपण होऊन त्याला दुकान सोडायला सांगणार होती. पण ती वेळ आली नाही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.